महाराज महाराष्ट्राचं कुलदैवत, त्यांना मी प्रथम नमन करतो. स्वामी विवेकानंदजी ज्यांना मी आदर्श मानतो, विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे स्टीफन हॉकिन्स थोर शास्त्रज्ञ यांनाही नमन करतो. ज्यांनी मानवामध्ये देव शोधला त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना नमन करून, ज्यांनी घराघरापर्यंत शिक्षणाची ज्योत पेटवली आणि पोहोचवली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनाही नमन करतो. आजच्या या स्पोकन इंग्लिश उन्हाळी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आमचे मित्र श्री ढाकुणकर सर, डायस सोडून गेलेले आमचे दुसरे मित्र श्री महेश भाऊ डोंगरे सर, माझे सहकारी श्री थुटे सर, या केंद्राची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते विनोद गेडाम सर, या विद्यालयाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या मत्ते मॅम, आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तर गोपालजी गुडदे सर यांच्या यशस्वीतेच्या मागे ज्या स्त्रीचा हात आहे त्या गुडदे वहिनी, या विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सहकारी, इथे उपस्थित सर्व माता भगिनी आणि माझ्या मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मी विशेष असं आता काही बोलणार नाही, कारण डोंगरे सर आणि ढाकुणकर सर खूप बोलून गेले. तुम्हालाही माहीत आहे 11:15 वाजलेत, तरी पण अजून तिकडून काही भाजीचा वास आला नाही, त्याच्यामुळे तुमच्यात काही चुळबुळ नाही. सर झाला आहे म्हणतात, म्हणजे मी आता फक्त लवकर सोडणार आहे. ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला थोडे गोपाल सर नाराज झाले. त्यांनी नाराजी व्यक्त केली इथून की आमच्या पत्रिकेतले 5-6 जण आलेले नाहीत. लागलीच वहिनी दिसल्याबरोबर गोपाल सर म्हणाले अभी सब जण आ गए, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. वहिनीची एंट्री झाली, गोपाल सरांच्या चेहऱ्यावर हास्य आलं, अभी सब जण आ गए. गोपाल सर, काय झालं आहे आजकाल लग्नामध्ये लोक आयदर लग्न लावते किंवा रिसेप्शन करते. मी तुमचा एकटा पाहुणा आणि आमचे तुटे सर आहे ज्यांनी लग्नही लावलं आणि रिसेप्शनलाही आलो. आम्ही उद्घाटनाला पण आलो आणि समारोपाला पण आलो. तुम्ही कॉल केला होता, खरंच मी येणार नव्हतो सर, तुम्हाला प्रांजळपणे सांगतो. मी काही माझ्या कामाची लिस्ट इथे वाचून दाखवणार नाही, पण एक महत्त्वाचं काम चालू आहे माझ्या शाळेत 11वीची ॲडमिशन ऑनलाईन. पण तुमचा काल कॉल आला आणि मी म्हटलं चला विद्यार्थ्यांसोबत गेलं पाहिजे. आणि तुम्ही मला मागे पण म्हणाले होते की सर तुम्ही उद्घाटनाला आले, समारोपाला येऊन बघा आणि विद्यार्थ्यांमधला चेंज पहा. म्हटलं चला गेलं पाहिजे, म्हणून मी आज आलो आहे आणि तुमच्या विद्यार्थ्यामधला बदल पाहून खरंच मी खुश झालो. उद्घाटनीय सोहळ्यामध्ये फक्त 20 ते 21 तोंड हालत होते, आकडा लक्षात आहे माझ्या. आता याच्यामधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमच्या स्पोकन इंग्लिश क्लासेसमध्ये जे काही शिकवलं गेलं ते सगळेच्या सगळे त्यांनी आत्मसात केलं आहे. तुमचा रिझल्ट 100% आहे सर, एकाचंही तोंड बंद दिसलं नाही, माझी नजर होती. सगळेजण, हे या शिबिराची यशस्वीता आहे. या शिबिराच्या दृष्टिकोनातून माझा विद्यार्थी रक्षित इथे दिसला मला अँकरिंग करताना, 9व्या वर्गात आहे आमच्या शाळेत. आता मलाही प्राऊड फील झालं, मलाही चांगलं वाटलं की माझाही विद्यार्थी इतका सुंदर बोलू शकतो. कारण काय होतं, जितक्या शाळा मोठ्या शाळांमध्ये एक डिसॲडव्हान्टेज पण आहे. विद्यार्थी जर गुमसुम बसणारा असेल तर त्याच्याकडे लक्ष जात नाही, तो चुळबुळ करणारा पाहिजे. आणि खेड्यातले पोरं आपली चुळबुळ करत नाही, त्याच्यामुळे मग असे हिरे शोधायला स्वतःहून आल्याशिवाय त्रास जातो. आज माझ्या लक्षात तो आला तर नक्कीच मी त्याला एखाद्या वेळेला डायसवर संचलनासाठी बोलवेन. तर या शिबिराच्या निमित्तानं रक्षितचा एक अंग मला माहीत झालं, तेही माझ्या दृष्टिकोनातून एक चांगलं. या स्पोकन इंग्लिश क्लासेसमध्ये परत मला एक जास्तीचा फरक जाणवला, तो म्हणजे इथे जेवढे काही पालक बसले आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या मुलांचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. या डायसवर येऊन बोलताना भल्याचे पॅन्ट हालताना आम्ही पाहिले आहे असे, कारण पॅन्टाच्या आतमधला पाय हालते आणि पाय हलला का पॅन्ट हालते. भले माझ्या सर्व्हिसला
मी ज्या वेळेला नेहरू विद्यालय चिमूरमध्ये लागलो तिथपासून आजपर्यंत 34 वर्ष झाले. 34 वर्षापासून मी शिक्षकी पेशात आहे आणि माझ्या विद्यालयामधला हा मंच सांभाळण्याचं काम मीच करतो. त्याच्यामुळे मोठे मोठे नाव सांगू शकतो मी की ज्यांचे पाय हालते इथं आल्यावर. तिथे आपले हे सगळेजण इतक्या उत्कृष्टपणे इंग्रजी बोललेत, इतक्या उत्कृष्टपणे त्याला प्रोनाऊन्स केलं, इतक्या उत्कृष्टपणे ते उभे राहिलेत. इथं उभं राहणं तेवढं सोपं काम नाही. तुम्हाला हेही सांगतो, कदाचित मत्ते मॅडम तुम्हाला माहीत असेल की वर्गात शिकवणारा प्रत्येक विद्यार्थी इथं नाही उभा, प्रत्येक शिक्षक इथं नाही उभं राहू शकत. प्रत्येक जण नाही राहू शकत. प्रत्येक शिक्षकात ताकद नाही ती. आता इथे तर तुम्ही थोडेच आहात. ज्या वेळेला समजा 500 ते 1000 लोक असतील तर ते 1000 दुने 2000 डोळे आपल्याकडे पाहतात. तीच त्यांना अस्वस्थता निर्माण करते आणि तो माणूस लटपटायला लागतो. तितका आत्मविश्वास तुम्ही तुमच्या पोरांमध्ये या 45 दिवसात निर्माण केला. त्याच्यामुळे नक्कीच टीम गो विथ स्ट्रक्चर ही अभिनंदनास पात्र आहे. आता मित्रांनो, मी तुमच्यासोबत बोलत आहे विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, बोलणं काही फारसं कठीण राहत नाही. तुम्ही आम्ही आता मी एकाला प्रश्न विचारतो, तुझं नाव योगिता आहे ना बेटा? आता सर योगिता बोलले होते. हिरालाल लोया. प्रियंका, प्लीज स्टँड अप. जस्ट अ मिनिट. मला सांग, तू कितव्या वर्षी मराठी बोलली? आई आहे, बाबा आहे, चला तू 3ऱ्या वर्षी मराठी बोलली. 5व्या वर्षी चांगली मराठी बोलली, बरोबर आहे? मला एक सांग, ह्या 3 ते 5 या 3 वर्षात तू व्याकरण कोणाकडून शिकली मराठीचं, की मला असं बोललं पाहिजे? शिकली कोणाकडून? शिकली आहे का? नाही शिकली. आजही सिडम प्लीज. आजही प्रत्येक 5व्या वर्षापर्यंतचं 6व्या वर्षापर्यंतचं मूल अस्खलित मराठी बोलतो. तुम्ही जर युरोप कंट्रीत गेलात तर त्याचं पोरगं इंग्रजीत असं रडते, असं म्हणतो आपण का युरोपातलं पोरगं इंग्रजीत रडते. 3 वर्षाचा झाला तर की अस्खलित इंग्रजी बोलते. 5 वर्ष झाला अस्खलित इंग्रजी बोलते. त्याला कोणी व्याकरण शिकवलं? या 2 उदाहरणावरून एक लक्षात येतं मित्रांनो की तुम्हाला बोलण्यासाठी व्याकरणाची गरज नाही. जर बोलण्यासाठी इंग्रजीच्या व्याकरणाची गरज असती तर प्रत्येक शाळेत जो विद्यार्थी 10 वर्ष इंग्रजी बोलतो, इंग्रजीचं व्याकरण शिकतो, तो 2 वाक्य नाही बोलू शकत. याचा अर्थ बोलण्यासाठी व्याकरणाची तितकी गरज नाही. मग तुम्ही म्हणाल, सर गोपाल सरांनी 45 दिवस काय आमचे असेच घालवले का? गोपाल सरांनी तुम्हाला व्याकरण नाही शिकवलं, त्यांच्या थीमनुसार त्यांनी तुम्हाला स्ट्रक्चर शिकवलं. इंग्रजी बोलायला फक्त स्ट्रक्चर पाहिजे. छोटंसं 1-2 उदाहरणं सांगतो, चालेल ना? का त्रासले? आय एम अ बॉय असतं ना, मी म्हटलं आय एम अ गर्ल, चुकलं की बरोबर आहे? आय एम अ गर्ल बरोबर आहे. आपण इंग्रजी शिकतोय, जेंडर थोडी शिकतोय. मग मी जेव्हा म्हणतो आय एम अ बॉय, स्ट्रक्चर कोणतं सांगितलं तुम्हाला गोपाल सरांनी? आय एम. आता तुम्हाला तहान लागली, काय करायचं आहे? तहान म्हणजे थर्स्टी, आय एम थर्स्टी. तुम्हाला आता भूक लागली, 12 वाजत आहे, आय एम हंग्री. व्याकरणाची गरज पडली का? सरांनी तुम्हाला 45 दिवस हेच शिकवलं. मला पेन पाहिजे, काही व्याकरणाची गरज आहे का? पाहिजे, नीड, आय नीड अ पेन. आता एखाद्याला वाटलं हे एका पेननं काय होतं, मला खूप साऱ्या पेन पाहिजे, काय म्हणाल? आय नीड पेन्स. म्हणजे आय नीड एवढं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत पाहिजे. मग मला सांगा बरं, इंग्रजी बोलणं खूप कठीण आहे का? मला पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे, आय वॉन्ट वॉटर. पाहिजे ना, मला गरज आणि पाहिजे दोघात फरक आहे थोडं. जस्ट पाहिजे, मला पाणी पाहिजे, मला पाण्याची गरज आहे असं म्हटलं का मी? मला पाण्याची गरज आहे, आय नीड वॉटर. मला पाणी पाहिजे, आय वॉन्ट वॉटर.
मला गावाला जायचं आहे. आय नीड म्हणाल का, आय वॉन्ट. तर हे जे स्ट्रक्चर आहे, जे सरांनी तुम्हाला 512 वाक्य शिकवलेत, त्या 512 वाक्यांमधलं स्ट्रक्चर फक्त लक्षात ठेवा. व्याकरण आपोआप येईल. मलाही कोणी मराठी शिकवली नाही. माझ्या आईनं कान पकडू, हे असं असं बोल, याचा वर्तमान काळ होते, याचा भूतकाळ होते. शिकवलं का कोणी? भाषा बोलण्यासाठी व्याकरणाची गरज नाही, लिहिण्यासाठी गरज आहे. हे वाक्य कदाचित मी सर सुरुवातीलाही बोललो होतो इनॉग्रेशनला. मी तुम्हाला हेही म्हटलं होतं सर की पोरांना चुकू द्या. सरांनी तुम्हाला मोकळीक दिली 45 दिवस चुकण्याची. आता चुकायचं नाही, आता ती फॅसिलिटी बंद. आता तुम्हाला इंग्रजी बोलता येतं. कॉन्फिडन्स ठेवा. कसं? एका वाक्यावर, जसं आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणू शकता का तुम्ही आता? अरे आता म्हणू शकता का? आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणू शकता ना? आय कांट स्पीक इंग्लिश हे कधी म्हटलं तुम्ही? पहिल्या दिवशी. सरांनी क्लास चालू केला 2 मेला. 2 मेला 22 जण सोडून बाकीचे काय म्हणे? आय कांट स्पीक इंग्लिश. मग 3ऱ्या 4थ्या दिवशी तुमच्यापैकी काही जण म्हणे कॅन आय स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकेन का? आता मी तुम्हाला 3 वाक्य सांगते. 3 वाक्यात फक्त एकच स्ट्रक्चर आहे, आय कॅन. बरोबर आहे गोपाल सर? आय कॅन स्पीक इंग्लिश. कॉन्फिडन्स आला, मी इंग्रजी बोलू शकतो. पहिल्या दिवशी तुम्हाला कॉन्फिडन्सच नव्हता. आय कांट स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकतच नाही. मग शिबिरात यायच्या आधी तुम्ही म्हणाला कॅन आय स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलू शकेन का? कॅन आय याच्यावरून किती वाक्य? मग मला सांगा बरं, इंग्रजी बोलणं कठीण आहे का? मग कठीण काय आहे? आम्हाला लोकांची लाजच खूप आहे. आम्हाला असं वाटतं मी चुकलो तर लोक काय म्हणाल. अरे त्याला समजतच नाही तर ते काय म्हणाल? समजतच नाही तर काय म्हणाल? आता मला सांगा, तुम्हाला वैभव सूर्यवंशी नाव माहीत आहे? आपल्या चिमूरमध्ये ते सूर्यवंशी कापते त्याचा पोरगा. वैभव सूर्यवंशी माहीत आहे का? कोण आहे? व्हेरी गुड, क्रिकेटर आहे वैभव सूर्यवंशी. सध्या जगात नाव फेमस आहे. त्याला इंग्रजी बोलता येत नाही आहे. आता त्याचा जेव्हा इंटरव्ह्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत एक जण असतो. तुम्हाला मी इथून लिहून देतो, गोपाल सरांकडे तो जरी शिकायला आला नाही तरी 6 महिन्यात तो इंग्रजी बोलल. तुम्ही म्हणाल मग सर तो क्रिकेट सोडून का क्लास लावल का? तो क्लासही लावणार नाही, तरी पुन्हा सांगतो तो इंग्रजी बोलल. का बरं? कारण त्याच्या आजूबाजूला जेवढे आहेत ते त्याच्यासोबत इंग्रजी बोलतील आणि सरावाने तो इंग्रजी बोलल. तुम्हाला 3ऱ्या 5व्या वर्गात कोण शिकवलं मराठी बोलायला? कुठून बोलले? आई मराठी बोलली, बाबा मराठी बोलले, आजूबाजूचे मराठी बोलले, तुम्ही मराठी बोलले. म्हणजे आता गोपाल सरांनी तुमच्यापर्यंत जे पोहोचवलं आहे त्याचं तुम्हाला व्यवहारात इंग्रजी बोलण्यासाठी उपयोग करायचा आहे. बिना प्रॅक्टिसनी, मी डेफिनेटली सांगतो, सरांनी किती जीव तोडून शिकवलं 45 दिवस, आणि तुम्ही 45 दिवस जर चुपचाप राहिले, इंग्रजीकडे न बोलता उपयोग न करता विसरले. सरांनी जे जे शिकवलं तुम्हाला आपसात बोलावं लागेल. एका शाळेचे विद्यार्थी असेल तर आपसात बोलावं लागेल. इंग्रजीत बोला, तुटकं फुटकं बोला. ज्याला जमतं त्यांनी दुरुस्त करा. नाही झालं तर सर आहे, तुमचे रेग्युलर सर असतात, त्यांना सांगा. प्रॅक्टिस शिवाय आता हे जे आहे स्पोकन इंग्लिश हे प्रॅक्टिस शिवाय होणार नाही. सरांनी मटेरियल भरून दिलं, झाड लावून दिलाय, झाडाच्या बुंद्याला सगळं मटेरियल टाकलं आहे. ते ओढण्याचं काम जसं मुळं करतात तसं तुम्हाला आता ते प्रॅक्टिसने करायचं आहे. तेव्हा कुठं सरांच्या एवढ्या मेहनतीचा फायदा होईल, या सगळ्या टीमचा फायदा होईल की नाही, ते मुलं इंग्लिश बोलू शकतात. मित्रांनो, लिहिणं कठीण आहे, बोलणं सोपं आहे. लिहिणं कठीण आहे. लिहिणं का बरं कठीण आहे? कारण लिहिताना ग्रॅमॅटिकली ते बरोबर पाहिजे. बोलताना तो प्रकार नाही आहे. बोलताना काही विशिष्ट स्ट्रक्चर जर तुम्हाला माहीत असेल, सरांनी तर तुम्हाला 512 वाक्य शिकवले,
मी तर म्हणतो तुम्ही मोजके त्याच्यातले 20-25 जरी लक्षात ठेवले आणि रेग्युलर वापरले तरी तुम्ही कामापुरतं चांगलं इंग्लिश बोलू शकता, चांगलं. आणि म्हणून आता ही तुमची जबाबदारी आहे की समोर आपल्याला सरांनी दिलेला वसा तो समोर न्यायचा आहे, ते इंग्लिश तुम्हाला बोलायचं आहे, कंटिन्युएशन करायचं. नाही तर आई वडिलांना असं वाटेल की सरांपर्यंत पोरं होते तेव्हा पोपटासारखे बोलले आणि आता चुपचाप झाले. चुपचाप झाले नाही. एक लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवा नेहमी, एक वाक्य माझं कदाचित चुकीचं हे संपलं लक्षात ठेवा, मी वापरतो असं समजायचं का समोरच्याले माझ्यापेक्षा कमीच समजते आणि धाडकन इंग्रजी बोलूनच द्यायचं. तुम्ही जेव्हा म्हणता का समोरच्याले खूप समजते त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स होते कमी आणि तुम्ही काही बोलत नाही. असं समजायचं इसको कुछ नाही आता, आय एम राईट. धाडकन बोलूनच द्यायचं इंग्रजी. त्याला समजेल तर तो दुरुस्त करेल तर तुमचा फायदा होईल, नाही समजलं तर तुम्ही बरोबरच आहे की नाही. म्हणून घाबरायचं नाही बोलायला. सरांनी कॉन्फिडन्स दिलाय, या पूर्ण टीमनी कॉन्फिडन्स दिलाय, तो कॉन्फिडन्स कॅरी ऑन करा. तेव्हा कुठं या पूर्ण 45 दिवसांच्या यांच्या मेहनतीचं फळ होईल. निवळ शिकले म्हणजे नाही, ते आत्मसात झालंय ते आता बाहेर आलं पाहिजे ना. बाहेर येताना तसं चुणचुणीतपणा जो असतो, मी मगाशी म्हणालो, तुम्ही ज्या कोणत्या शाळेत असाल, ज्या कोणत्या शाळेत असाल, प्रॅक्टिस करा, धाडकन इंग्रजीतच बोलायचं. मग त्या मत्ते मॅडम पहिल्या असो की मत्ते मॅडम दुसऱ्या असो, मगाशी 2 मत्ते मॅडम म्हणाल्या म्हणून म्हणालो मी, मत्ते 1 मत्ते 2, त्याच्या नजरेत तुम्ही येणेच आहे, अरे हे तर पोट्ट नेहमीच इंग्रजी बोलते, आणि मग त्यांना तुमच्याकडे स्पेशल अटेन्शन देणेच आहे. चमकायला पाहिजे. हिरा माहित आहे, हिरा, हिरा जेव्हा खाणीतून काढतात तेव्हा तो दगडच असतो. मला जरी भेटला तरी 1 करोडचा हिरा असेल तरी मी दगड म्हणून फेकून देईन, काही चमक नाही त्याच्यात, नथिंग इज दॅर. मग त्या हिऱ्याला पाडतात पैलू, पैलू पाडल्यानंतर तो अंधारात ठेवला तरी चमकायला लागतो आणि मग त्याला आत्मसात करण्याची प्रत्येकाची होड लागते. तसं तुमचं झालं पाहिजे, तुम्ही अंधारातही चमकले पाहिजे, चमकणार. तुमच्यात तेवढं पोटेन्शियल सरांनी भरलंय. चमका, चमकोगिरी करायची नाही. ज्याला सरांनी कदाचित तुम्हाला शब्द सांगितला असेल फ्लॅशिंग, फ्लॅशिंग नाही. इंग्रजीत एक म्हण आहे सर, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन द वर्ड. तुम्हाला काहीच सांगायची गरज नाही, मी असा आहे, मी तसा आहे, मी तर असं करतो, मी तसं करतो. तुमची ॲक्शन सांगते की तुम्ही कसे आहात. वैभव सूर्यवंशी पिटायला गेला होता का कुठं, मैं छक्के मारता हूं, मैं छक्के मारता हूं, मैं छक्के मारता हूं, नाही. IPL मध्ये त्याला सगळ्या टीमनी नाकारलं, सगळ्या टीमनी नाकारलं, कोणीच घ्यायला तयार नव्हतं 20 लाखाला. पण त्याचा खेळ पाहिला होता राहुल द्रविडनी, आणि राहुल द्रविड हा राजस्थान रॉयल्सचा मेंटर आहे. राहुल द्रविडनी त्या मालकाला सांगितलं राजस्थान रॉयल्सच्या, इसको 30 लाख दो लेकिन खरीद लो बोले. आणि राहुल द्रविड हे मोठं नाव आहे, मालकाने विश्वास ठेवला. राजस्थान रॉयल्सचा तो 30 लाखाचा हिरा. मग बाकीचं नाही वाटलं की राहुल द्रविड ज्या वेळेला सजेस्ट करतात म्हणजे या पोरात पोटेन्शियल आहे, गोपाल सर त्याची किंमत 1 करोड 10 लाख झाली. 1 करोड 10 लाखात राजस्थान रॉयल्सनं घेतलं. त्या पोराला 15 वर्षाच्या आज प्रत्येक IPLची टीम 25 करोड 30 करोड द्यायला तयार आहे. राजस्थान रॉयल्स सोड्स ना आमच्याकडे. आता मला सांगा, हा वैभव सूर्यवंशी जन्मल्याबरोबर छक्के मारायला लागला का? लागला? काय केली असेल, काय केलं असेल त्यानं? काय केलं माहिती आहे? TV उघडला आणि छक्का कसा मारते याचं पूर्ण लिहित गेला. असा छक्का मारते, मग अशी, असं केलं असेल का? काय केलं? प्रॅक्टिस. मग इंग्रजीत तुम्हाला छक्के मारायचे असेल तर काय करावं लागेल? प्रॅक्टिस. कल से ये कैंपस में कोई भी मराठी नहीं बोलेगा, सगळेजण इंग्रजीतच बोलायचे. मत्ते मॅडम सोबत इंग्रजीत, त्याही मत्ते मॅडम सोबत इंग्रजीत. बाकीच्या सरांची नाव मला नाही, एक्स्ट्रीमली सॉरी. बल्कि सर एक नाव दिसलं होतं मला बोर्डवर, काकडे सर, याच्यासोबत नाही बोलायचं इंग्रजी. हे इंग्रजीची म्हणजे काय डिक्शनरीज आहे, यायला समजते, याच्यासोबत इंग्रजी बोलायचं.
तुटका पुटका कसं इंग्रजीत बोलायचं. मायबापाशी नका बोलू, नाही तर आईला म्हणाल मॅम आय एम हंग्री. माय म्हणून कायची हंग्री होय तिकडं, त्या बिचारीला समजत नाही ना. ज्ञान कुठं पाजळायचं, कुठं पाजळायचं, काहीतरी समोर त्याचा इफेक्ट झाला पाहिजे ना. तुमच्याजवळ पोरगी आली म्हटलं नाऊ आय वॉन्ट नाश्ता, नाश्ता म्हटलं तर येईल, पण तिनं म्हटलं नाऊ आय वॉन्ट ब्रेकफास्ट. तुम्ही म्हटलं काय चालू आहे, ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट होय तिकडे. आणि तुम्ही जर मॅडमला म्हटलं मॅम नाऊ आय वॉन्ट ब्रेकफास्ट, मॅडम म्हणताय पोरीला भूक लागली आहे. काय काय असे शब्द आहे, त्याचे तुम्हाला अर्थ या माणसांकडून माहीत करून घ्या. यायला सोडायचं नाही बिलकुल आता वर्षभर. होली इज होली फेस्टिवल. एक वाक्य आहे सर, होली इज होली फेस्टिवल. सांगा, होली HOLI इज HOLY फेस्टिवल. किती होली वापरल्या, 2. पहिली होली म्हणजे पुरणाची पोळी आपली, होळी इज होली. होली म्हणजे HOLY, होली म्हणजे काय होते. होली म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी देणारे जेवढे सण आहे त्याला आपण होली असं म्हणतो. पॉझिटिव्ह एनर्जी देणार, काय पवित्र पवित्र सण आहे होळी. हा पवित्र सण. होली इज होली. डोंट ब्रेक द ब्रेक, डोंट ब्रेक द ब्रेक. डोंट BREAK द BRAKE. पहिला ब्रेक म्हणजे तोडणे, दुसरा ब्रेक म्हणजे गाडीचा ब्रेक दाबणे. असे छोटे छोटे वाक्य कसे तयार करायचे सरांकडून शिका. समोरच्या काळात इंग्रजीत कधीच तुमचं नाव मागे येणार नाही. आई वडिलांनी ज्या कल्पनेनी तुम्हाला इथे टाकलं. मी एक सर थोडंसं बोलतो आहे, 12 वाजले. ज्या दिवशी इनॉग्रेशन होतं त्या दिवशी एक सन्माननीय पालक इथे बोलले होते. इथं कॅम्पस, इथं डायसवर सगळेजण होते की आमचा पोरगा कॉन्व्हेंटमध्ये जात नाही, ते इथंच कॉन्व्हेंट उघडा म्हणे. ते इथं बोलले होते, डोक्यात माझ्या कानात. कॉन्व्हेंट उघडण्याची का गरज आहे हो? कोण म्हणते कॉन्व्हेंटवाल्याला खूप सारं समजते म्हणून. माझ्या शाळेत शिकलेल्या बऱ्याच पोरी कॉन्व्हेंटमध्ये शिकवते, आणि त्या मला जेव्हा कॉन्व्हेंटच्या युनिफॉर्ममध्ये दिसते तेव्हा म्हणतो बरं ही पोट्टी कॉन्व्हेंट शिकवते. कारण तिला मी 12वीपर्यंत पाहिलं आहे, तिचं इंग्रजी किती आहे. सुंदरशा अशा कॉन्व्हेंटमध्ये प्लीज थ्रो न बॉल, मागे सांगितलं तुझं मी. आम्ही त्या इंग्रजीला मराठीत केलं, आणि काय झालं त्याच्यात, आपण अशा सटरपटर कॉन्व्हेंटमध्ये पोरं शिकवल्यामुळे पोराची मराठी गेली आणि इंग्रजीही गेली. ना धड मराठीचा राहिला, ना धड इंग्रजीचा राहिला. नाही धड मराठी आहे, नाही धड इंग्रजी आहे. मराठीतच चांगलं शिक्षण द्या. कोण म्हणते मराठीचे पोरं माग आहे? चिमूरमध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर आहे सध्या डोळ्याचा, डॉक्टर बावनकर म्हणून. ज्या माणसानं मुंबई सोडलं, नागपूर सोडलं, तो माझा स्टुडंट असल्यामुळे मी त्याला विचारलं का रे, म्हटलं सर JJ मध्ये होता, JJ नागपूर, सॉरी मुंबई. JJ मुंबईनंतर तो माधव नेत्रालय नागपूरमध्ये होता. ते दोनही सोडून इथं त्यानं हॉस्पिटल टाकलं. इनॉग्रेशनला गेलं. मी म्हटलं का रे, म्हटलं प्रीतम नाव त्याचं. का रे म्हटलं प्रीतम, तुला अशी कोणती अवदसा आठवली तू मुंबई सोडून चिमुरात आला? लोक तिकडे चिमूर सोडून नागपुरात चालले. एक सुंदर वाक्य, ते वाक्य पोरांचे संस्कार दाखवते, शाळेचे संस्कार दाखवते. माझ्या शाळेचा विद्यार्थी, अभिमान आहे, माझाही विद्यार्थी आहे. तो म्हणाला सर, ज्या समाजात मी जन्म घेतला, ज्या गावात मी जन्म घेतला, त्या गावातल्या लोकांना माझ्या ज्ञानाचा उपयोग होत नसेल तर मी शिकून काय फायदा. त्याची बायको हिंदुजामध्ये होती सर, रेडिओलॉजिस्ट. त्यांनी तिला नोकरी सोडायला लावली. ते चिमूरमध्ये सोनोग्राफी सेंटर काढून आहे त्याच्यासोबत. उद्देश तोच की तुम्ही जे काही समाजासाठी आता शिकणार आहात ते समाजाच्या उपयोगी आलं पाहिजे. तो विद्यार्थी आमच्या शाळेचा मराठी मीडियमचा आहे. अख्खे नागपुरातले जेवढे वेल नोन नेत्र विशारद आहे त्याला भीक घालते तो. दररोज 30-40 ऑपरेशन चिमूरमध्ये होते त्याच्याकडे, आणि कुठंच कोणासला टेस्ट करायला लावत नाही तो.
नागपूरमध्ये गेले का पहिले 8-9 हजाराच्या टेस्टच लागते. BP आहे का, कार्डिओ आहे का, शुगर आहे का. मी त्याला एकदा म्हटलं का रे म्हटलं, कारण मी माझ्या वडिलाचं ऑपरेशन त्याच्याकडे केलं होतं माधवमध्ये असताना. त्यावेळेला त्यांनी मला सगळ्या टेस्ट करायला लावल्या होत्या सर, 7,500-8 हजाराच्या टेस्ट. मग इथं दुसऱ्या डोळ्याचा इथं चालू झालं, इथं केलं. अरे म्हटलं प्रीतम ते बाबांचं ऑपरेशन करायचं आहे, कोणत्या दिवस रिकामा आहे सर म्हणे. म्हटलं रविवार. तर घेऊन या ना म्हणे. म्हटलं ते लिस्ट दे ना. म्हणजे कोणती. तर ते टेस्टिंग करायची. कायसाठी टेस्टिंग लागते म्हणे. म्हटलं तू नसतं केलं ते तिथं मी नौकर होतो सर म्हणे हॉस्पिटलचा. हॉस्पिटलवाल्यांचं मला मोडता येत नाही म्हणून मी तुम्हाला 8 हजाराच्या टेस्ट करायला लावल्या. म्हणजे इथं लेके आओ कोई भी होगा तो मैं कर देता. एवढा कॉन्फिडन्स त्या पोराचं. म्हणायचं मला एवढं होतं. त्याचं उदाहरण याच्यासाठी दिलं की निवड कॉन्व्हेंट बोंबलू नका. मराठी मीडियमही टॉप आहे. मराठी मीडियमचे पोरं कुठं मागे आहे. आमची वैचारिकता झाली आहे की मराठी मीडियमचे पोरं मागे नाही. आम्ही मराठी शिकलो 10वी पर्यंत मराठी शिकलो आहे. आताही चिमुरातल्या सगळ्या कॉन्व्हेंटच्या लोकांना त्याच्यासोबत इंग्रजीमध्ये डिबेट करतो सर मी. मग मराठीचा पोरगा कुठं माग आहे. फक्त कॉन्फिडन्स ठेवायचं. आय कॅन डू. 3च वाक्य लक्षात आहे. आय कॅन डू. कधीच असं म्हणायचं नाही कॅन आय डू. कधीच म्हणायचं नाही. समजलं का रे. कॅन आय डू म्हणजे मी करू शकेन का. कधीच नाही म्हणायचं. डायरेक्टच आय कॅन डू. मॅडमनं म्हटलं की उद्या आपल्याकडे गॅदरिंग आहे, तुला संचालन करायचं. यस आय कॅन डू. असं म्हणायचंच नाही. कॅन आय डू. आय कॅन डू. ब्रीद वाक्य ठेवायचं. आय कॅन डू इच अँड एव्हरीथिंग यू कॅन डू. यू कॅन. तुमच्यात तेवढं पोटेन्शियल आहे. सरांनी तेवढं भरलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी समोर राहा. फक्त आता एकच गोष्टीची कमतरता राहिली आहे. कोणत्या. प्रॅक्टिस. सध्या मायबाप गव्हर्नमेंट आपल्यावर थोडं झालं. 15 दिवस सुट्ट्या दिल्या. 15 दिवसात विसरायचं नाही. संध्याकाळी फोन करायचा इथल्या मैत्रिणीला. कशात बोलायचं. इंग्रजीत. आईनं शिव्या दिल्या. हे काय बोलून आली पोट्टे. पोट्टी इज स्पीकिंग इंग्लिश म्हणाल. पोट्टी इज स्पीकिंग इंग्लिश विथ हर ऑर हिज फ्रेंड. माय समजून जाते अरे याच्या 45 दिवसाचं एक शिवी दिली तरी यायला देईल गोपाल सरले. काय शिकवलं या पोरीले. इंग्रजीतच बोलून राहिले. इंग्रजीत. पण त्याच्यासोबतच इंग्रजीत बोलायचं ज्याला त्याचं काही ज्ञान आहे. त्याचं काय होईल. रिकामी जागा समोर वाचली गीता. खालचा गोंधळ कसा होता. म्हणून मित्रांनो तुम्ही करू शकता. 101% यू कॅन डू इट. हिटलर नावाचा एक होऊन गेला. नेपोलियन नावाचा होऊन गेला. यांचे इतिहासात काही खूप चांगले नावं नाही आहे पण त्यांचं एक वाक्य खूप चांगलं आहे. आय कॅन डू इच अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. फक्त त्याच्यासाठी पाहिजे संयम. त्याच्यासाठी पाहिजे चिकाटी आणि त्याच्यासाठी पाहिजे सातत्य म्हणजे प्रॅक्टिस. म्हणून तुम्ही पण फ्लुएंटली इंग्लिश बोलाल. सरळ येथून उठायचं 7वी पास झाले का. इथल्या शाळेचं नाव काय सर. नाही इथल्या हां भिवाजी वर्बे शाळेच्या तर तिथल्या मॅडमला म्हणायचं इंग्रजीत कॅन यू ॲडमिट मी इन युअर स्कूल. तुम्ही मला तुमच्या शाळेत प्रवेश देऊ शकता का. असं म्हणायचं नाही मला ॲडमिशन देता का. हां कॅन यू ॲडमिट मी इन युअर स्कूल. इंग्रजीतच बोंबलाचं. बिलकुल. तिच्याकडे जागा नसेल तरी ते काय म्हणाल ते किंवा तो जे कोणी असेल तो नाही याच्यात दम दिसते चला ॲडमिशन देऊन द्या. होईल की नाही. सर मी हे सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो 2 मिनिटाचं फक्त की मी माझ्या शाळेत 6वा 7वा 9वा 10वा 4 वर्गाच्या ॲडमिशन माझ्या 10 दिवसाआधी बंद केल्या.
पॅकअप झालं पूर्ण, बंद. फक्त 5वी आणि 8वीचे ॲडमिशन्स चालू. तरी पण 6वीच्या ॲडमिशनसाठी लोक येत आहे, खूप लोक येत आहे. मी देत नाही आहे, पण असा जर एखादा चुनचुनीत आला तर मी नियम डावलून त्याला देईन ॲडमिशन. कारण त्या पोरामध्ये करेज आहे, त्या पोरामध्ये कॉन्फिडन्स आहे. मला माहीत आहे हा मुलगा किंवा ही मुलगी समोर जाऊन माझ्या शाळेचं नाव उज्ज्वल करणार आहे. छटाकभर अंतरावर शेडेगाव आहे ना, शेडेगाव. तिथली मुलगी आमच्या शाळेतली टॉप आहे, तालुक्यात टॉप आहे 10वीत, 96.40%. देवयानी पारेकर नावाची. अपडाऊन, नो ट्युशन ॲट ऑल सर इन 10th क्लास. 10वीत ट्युशन नाही. हां, बिलकुल सेंटर कॉपीट नाही. चिमूरमधले सेंटर कोणते? नेहरू विद्यालयाचं नाव घ्याल, सेंटर म्हणाल तर कोणी म्हणणार नाही कॉपी करते म्हणून. नवोदयची परीक्षा होते आपल्या सेंटरला, ती मीना मॅडम होती, मीना मॅडम तिथली प्रिन्सिपल. ती आली, मी होतो हुआ. सर बोले एग्ज़ाम सेंटर नहीं है क्या यहाँ पे? मतलब हाँ है मैम. कुछ आवाज़ नहीं आ रहा ना, क्लास में जाके देखो. बोला सब बच्चे लिख रही है, फिर भी कुछ भी आवाज़ नहीं आ रहा. बोले मला जाके देखो. बाई पूर्ण वर्ग शिकली. सर म्हणे इसके बाद सर तुम्हारे सेंटर पर कभी नहीं आऊंगी. बोल दक्षिणची मॅडम. अशा सेंटरमध्ये त्या पोरीला 96% मार्क आहे. मग खेड्यातले पोरं मागं आहे का? हे इंग्लिशमधले पोरं काय आहे? आमच्या शहरातले, आमच्या चिमूर शहर नाही आहे, शहरातले पोरगे पोपटासारखे फक्त बोलते, फक्त बोलायचं पोर, शायनिंग मारा सर आहे ती यायला. सगळं करेज तुमच्यात आहे, म्हणून तुम्हाला त्याच्या ओव्हरकम करायचं आहे. आणि एक चांगलं लाईफ बनवण्यासाठी, जसं मगाशी डोंगरे सर किंवा ढाकुणकर सर कोणतरी असं बोलले की इंग्लिश ही वर्ल्ड वाईड लँग्वेज आहे, जगात इंग्रजी वापरतो. बरेच जणांना मागे गव्हर्नमेंटनी सर एक प्रयत्न केला की इंजिनिअरिंग कॉलेज मराठीत चालू करा. मी तुम्हाला सांगतो, मराठीत जरी भेटलं तरी इंजिनिअरिंग कॉलेज मराठीत घ्यायचंच नाही. कारण इंजिनिअरिंग कॉलेजचं जे मटेरियल आहे ते मराठीत हे लोक उपलब्ध करूनच देऊ शकत नाही, जे इंग्रजीत आहे. म्हणून इंग्रजी सगळ्यांना येणं आवश्यक आहे, आवश्यकच आहे. मग एखादा म्हणेल सर मला सायन्स थोडीच घ्यायचं आहे, मी आर्ट्समध्ये. अरे बाबा, इंग्लिश मिडियममध्येही आर्ट्स आहे, इंग्लिश मिडियममध्येही कॉमर्स आहे. आणि एखादा पोरगा जर इंग्लिश मिडियममध्ये आर्ट्स किंवा कॉमर्स असेल, कुठेही गेला तर त्याला पहिले उचलते या मराठीवाल्यापेक्षा. तर ही जी लँग्वेज आहे इंग्लिश, ही तुम्हाला सर्व काळ साथ देणारी आहे. मराठीला विसरायचं नाही. गोपाल सर, मी मराठीवर खूप प्रेम करतो. माझे दोन्ही पोरं कॉन्व्हेंटमध्ये शिकले, पण अस्खलित मराठी बोलते. मी घरी त्याला हिंदी बोलूच देत नव्हतो. बोलायचं असन, दम असन तर इंग्रजीत बोल, नाही तर मराठीत बोल, बस. मातृभाषा म्हणून मराठीला आपण जेवढं स्थान दिलं तेवढंच ग्लोबल लँग्वेज जी तुम्हाला पोटा पाण्याची सोय करून देणार आहे त्याच्यासाठी पण इंग्लिश आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी, सरांनी जो पाया रचला, त्या रचलेल्या पायावर मोठी इमारत तयार करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आता आजपासून काहीच करायचं नाही आहे, पुस्तकं वाचायचे नाही आहे, फक्त काय करायचं आहे? बोलायचं. कशात? इंग्रजी. बाकीचं रिटर्न लँग्वेज जी आहे ती इंग्लिश विषय दिलेले असेल सर 10वीपर्यंतच्या इंग्रजी विषयात येऊन जाते. तेही तुम्हाला आम्ही चांगले भेटलो पाहिजे, नाही तर आमचीच इंग्लिश बुडाले राहायची ना. मग आम्ही मग काढते काय म्हणते तेवढंसं चिपाडानं पाणी काढल्यासारखं आमचं इंग्लिश निघते. मगाशी कोण बोलले? महेश भाऊ बोलले, डोंगरे सर, माझे मित्र आहे चांगले, आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. ते फक्त मागे होते, मी समोर होतो. खेदाची गोष्ट आहे, मी शिक्षक म्हणून जर पुस्तक असं समोर ठेवून शिकवत असेल तर त्याच्यासारखा पोरांसमोर चुकीचा आदर्श ठेवणारा शिक्षक नाही. पुस्तक न घेताच शिक्षकांनी शिकवलं पाहिजे. घरी 1 तास अभ्यास करा, शिकवा, शिकवायलाच पाहिजे. फक्त लँग्वेज जे आहे, फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 विषयांचेच पुस्तकं ठेवता येतात, बाकीचे ठेवता येत नाही. तसं विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हायचं आहे. मग अशी तिचंही कौतुक करतो मी की जिनं कागदाशिवाय इंग्रजीमध्ये फ्लुएंटली इंग्लिश, अर्थात पाठ करो की काही करो पण फ्लुएंटली बोलली. बाकीच्या मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी कागद घेतले होते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, याच्यानंतर कागद समोर ठेवायचं नाही. चुकलं तरी चालेल, बिना कागदानं बोलायचं, आपोआपच सुचते.
आपोआपच सुचते, हाच सांगते. इकडचं का असते इथं का असते? मेंदू. तो मेंदूच तुम्हाला सांगते कसं बोलायचं, काय बोलायचं. फक्त प्रॅक्टिस करा. यू कॅन डू इच अँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता. आणि तुमच्या आईवडिलांच्या श्रमाला, गोवित स्ट्रक्चरच्या श्रमाला तुम्हाला योग्य न्याय द्यायचा असेल तर चांगली प्रॅक्टिस करा. इंग्रजी बोला, तुटकी फुटकी का होईना, प्रत्येकजण आपसात इंग्रजी बोला, तशीच दुरुस्त होईल आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही इंग्लिश बोलू शकाल. तुम्हा सगळ्यांना मी वर्षभर इंग्रजी बोलण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्या शिक्षकांना मी वर्षभर इंग्रजी ऐकण्यासाठी शुभेच्छा देतो. मायबापालाही हळूहळू शिकवायचं. चपाती म्हणजे पोळी होते, राईस म्हणजे भात होते. त्या शिकल्याला प्लीज गिव्ह मी राईस, अ प्लेट ऑफ राईस. त्यालाही सांगा, त्याचंही इंग्रजी दुरुस्त होते हळूहळू, तुमचंही होते. आणि मग तुम्ही कधीही मागे वळून बघणार नाही, एवढा मी तुम्हाला विश्वास देतो. खूप सारं बोललो, 20-25 मिनटं झालेत. इथेच थांबतो. धन्यवाद.